हे ना आमचं गावचं मंदिर आहे. हे बघा इकडे ग्रामदेवता मंदिर उदगाव मी तुम्हाला दाखवते. आणि आज ना आमच्या गावचा शिमगा इकडे दाखवते. आणि ना आत्ताच नवीन 7 फेब्रुवारीला ना नवीन मूर्ती स्थापन केल्या. दाखवते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये. इकडे या मी लास्ट टाइम व्हिडिओ केलेला तेव्हा जेव्हा मी लास्ट टाइम व्हिडिओ केलेला तर दुसऱ्या आधी नमस्कार हे ना असं हे नक्षीकाम आहे ना, हे सुतारांनी आमच्या गावच्या सुतारांनी केलेलं आहे. बघा छानपैकी नक्षीकाम केलेलं आहे. आणि ह्या नवीन आता मूर्ती लावल्यानंतरच आहे. ह्या नवीन मूर्त्या आधीच्या व्हिडिओ मध्ये वेगळ्या मूर्त्या होत्या. आता हे प्रतिष्ठापना झाल्यानंतरच्या आहेत त्या मूर्त्या. आणि आज शिमगा असल्यामुळे ना डेकोरेशन बघा व्यवस्थित छानपैकी. अदरवाईज पण असंच असते. याच्या वरती ना असा घुमट आहे. वरती दाखवतो तुम्हाला. असं आहे बघा. हे आमच्या गावातले ना जेवढे कबड्डीची मंडळ, कबड्डी क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्याच्या ह्या सगळ्या ट्रॉफी आहेत तिकडे. ही आमची ना पहिली जुनी पालखी आहे. बघा कशी लाकडाची, ती पण मजबूत. ही खूपच वजनदार होती बघा अशी. इकडे पण एवढ्या ट्रॉफी इथे झूम करा. हे बघा हे जेवढे ना कबड्डी क्रिकेटच्या झालेल्या स्पर्धा आहेत त्याचे नंबर आलेले आहेत त्याच्या सगळ्या ट्रॉफी तिकडे. आणि हे बघा चारी बाजूने कसं लाकडाचं काम आणि सुंदर नक्षीकाम केलेलं, किती छान वाटते. बघा आमची ही ना पावनाई देवीची देवळे आहे. ही बघा इकडे ही आहे पावनाई देवी इकडे. म्हणजे जसं की नवसाला पावणारी म्हणून तिचं नाव पावणारी म्हणून पावनाई देवी आहे. हा पावनाई देवी. बघा माझ्या मुलाला खूप देवांचे क्रेज आहे ते बघा. ही पावनाई देवी आहे. आणि इकडे ह्या कोणत्या इकडे दाखव. या पण ना नवीन मूर्ती झाल्या त्या बघा इकडे. चंडिका, सालबाई आणि ही कालिका आहे. ह्या नवीन आता परत नवीन मूर्ती स्थापना झाल्यात ना तेव्हा.